गुड मॉर्निंग सगळ्यांना. यांच्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं, म्हणून आम्ही सकाळीच पहाटे निघालो होतो नाशिकला जाण्यासाठी. हे आपला राम कसा मस्तपैकी तयार होऊन निघाला होता. आम्ही सगळेच होतो गाडीमध्ये. या माई म्हणजे माझ्या चुलत सासूबाई, ते, मी, आम्ही सगळेच एकत्र. हे देव आणि राम सेम ड्रेस घातले होते दोघांनी. नाशिकचं सकाळी सकाळी वातावरण किती छान होतं. आणि आपला देव तर प्रवासात म्हटलं तर लगेच कंटाळ होतो. लगेच मोबाईल सुरू केला त्यांनी. आणि हे माझी चुलत सासूबाई माई, किती छान मेकअप केला होता त्यांनी. आणि तुम्हाला सगळ्यांना हाय म्हणतात त्या. मस्त एन्जॉय वगैरे केलं. आणि तिथं हॉलमध्ये गेल्यानंतर हा रूम होता आम्हाला आवरण्यासाठी वगैरे, हा रूम दिला होता. हे मस्त वगैरे तयार वगैरे झालो तिथे. हा माझा लुक होता. आणि हे आमच्या माई किती छान दिसत होत्या, मेकअप वगैरे सगळं करून. आणि त्या म्हणत होत्या, खरंच सांग कशी दिसते. म्हटलं खरंच छान दिसतात. केस वगैरे सगळं व्यवस्थित करत होत्या त्या. आणि हे तिने किती छान गुलाबाचं फुल वगैरे लावलं होतं केसात. खरंच खूप छान दिसत होत्या सगळ्यांना. हेअरस्टाईल वगैरे छान केली. आणि हा आपला राम रामचं लुक पूर्ण हॉलमध्ये इतकी मजा केली, इतका धिंगाणा घातला त्यांनी. त्यानंतर आम्ही मस्तपैकी खाली निघालो हॉलमध्ये. सासूबाई माझ्या, या माई, चुलत सासूबाई, आम्ही सगळ्यांनी. मग खाली आल्यानंतर नाश्ता वगैरे, सकाळी 9:30च्या दरम्यान नाश्त्याची सोय होती, त्यामुळे नाश्ता वगैरे करून घेतला. इडली, उडीद वडा वगैरे छान नाश्ता वगैरे केला. सगळेच बसलो होतो आम्ही एकत्र. आणि हा आपला राम देव सगळेच मजा करत होते. आणि इथं वैदिक पद्धतीच्या लग्नाची सुरुवात झाली होती. आणि हे इथं मस्तपैकी 7 वचन घेण्यासाठी हे 7 हे लावलं होतं. वचन किती छान लिहिले होते इथं त्यांनी. फुलांनी खरंच खूप छान डेकोरेशन केलं होतं इथं त्यांनी. खूप छान वाटत होते हे सगळंच. हे किती छान वातावरण. सकाळी 10:30च्या दरम्यान लग्नाला सुरुवात झाली. आणि हे आत्या आणि मामा म्हणजे नवरीचे आई वडील, त्यांना अगोदर बसवलं विधी करण्यासाठी. छानशी विधी वगैरे झाल्या सगळ्यांनी. इथे नवरीच्या कलोऱ्यांना वरती बोलवलं होतं फुलं वगैरे टाकायला नवरदेवाच्या अंगावर. खरंच खूप छान मस्तपैकी साजरं केलं. आणि त्यानंतर आपल्या इथे वैदिक लग्नाला सुरुवात झाली. नवरदेव इथे छान सगळेच आले होते पाहुणे वगैरे सगळे. सकाळचं लग्न खूप एन्जॉय केलं सगळ्यांनीच. हे आपली नवरी नवरदेव किती छान दिसतात. खूप छान जोडी होती दोघांची.